नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. मी काल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते राजगृह येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश घेतलेला आहे. आणि जसं की आपल्याला माहित आहे, नुकतीच विधानसभा निवडणूक लागलेली आहे आणि मी बऱ्याच वर्षापासून 2019 मध्ये देखील विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, पण मला त्या ठिकाणी संधी मिळाली नाही. आणि त्यानंतर 2024 मध्ये याही वर्षी मला माझ्या ज्यावेळेस मी काँग्रेस पक्षात होते तेव्हा त्या नेत्यांनी मला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला संधी देऊ आणि तुम्ही आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन काम करा, सगळ्या लोकांच्या ज्या जनतेच्या अडचणी आहेत त्या सोडवा. त्याप्रमाणे मी सगळ्यांना भेटले, बोलले आणि गाव पातळीवर जाऊन भेटीगाठी घेतल्या आणि पक्ष वाढवण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं. हे सगळं आपल्याला माहितच आहे. पण 2024च्या निवडणुकीमध्ये अपेक्षा होती की कुठेतरी महिलेला वसमत विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाकडून संधी मिळेल, पण मला त्या ठिकाणी निराशा हाती लागली. आणि आज मी 10 वर्षाचा जो माझा कार्यकाळ होता काँग्रेस पक्षामध्ये, त्या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे मी एक निष्ठेने आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं. पण मला संधी मिळावी अशी माझी अपेक्षा होती, पण मला संधी मिळाली नाही. पण माझ्या त्याच कामाची पोचपावती म्हणून मला श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी वसमत विधानसभेची निवडणूक लढवण्यास संधी दिली आहे. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मी आता 29 तारखेला आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्या ठिकाणी 11 वाजता आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन त्या ठिकाणी आमची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार टाकून रॅलीची सुरुवात करणार आहोत. आणि 29 तारखेला त्यानंतर आम्ही रॅलीची पुढची दिशा आमची बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आम्ही त्या ठिकाणी आशीर्वाद घेऊ तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही फॉर्म भरणार आहोत. म्हणजेच आपल्या माध्यमातून मला सर्वच वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेला आव्हान करायचं आहे की आपण सर्वांनी माझे हात बळकट करण्यासाठी आणि वसमत विधानसभेमध्ये एक महिला म्हणून मला संधी तुम्ही द्यावी अशी अपेक्षा मी सर्व जनतेला करते. आणि येणाऱ्या 29 तारखेला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जनतेने माझं फॉर्म भरण्यास उपस्थित राहावे, कारण की आज इतिहासामध्ये ही नोंद मला म्हणजे एक महिला म्हणून उमेदवारी ही वंचित बहुजन आघाडीकडून मला मिळाली, ही इतिहासात ही नोंद होणार आहे. कारण की कोणत्याही पक्षाने आतापर्यंत महिलेला उमेदवारी विधानसभेची दिलेली नाहीये, पण माझ्या माध्यमातून मला महिलाची उमेदवारी ही वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे मिळाली. आणि श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला निवडणुकीला सामोरे जाण्याची संधी या ठिकाणी दिली. माझे हात बळकट करण्यासाठी राजूभाऊ इंगोले जे की जिल्हा कार्य अध्यक्ष आहेत, यांनी मला खूप साथ दिली. तसेच सिद्धांत भाऊ गायकवाड हे पण माझ्यासोबत उपस्थित होते राजगृह या ठिकाणी, आपण सगळ्यांनी पाहिलं तर. आणि तसेच आमचे काका हे पण जिल्हा संघटक आहेत, भुजबळ काका आपले वंचित बहुजन आघाडीचे. तसेच करवंदे भाऊ हे पण आहेत आणि सगळेच इथं जमलेले पदाधिकारी हे सर्व माझे समवेत आहेत माझे हात बळकट करण्यासाठी. आणि पूर्ण जनतेला आवाहन करू इच्छिते की आपण पण एक महिला म्हणून मला विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी द्यावी. आणि आपण आजपर्यंत पाहिलं आहे की जे प्रस्थापित मोठे मोठे नेते आहेत यांनी आतापर्यंत काही प्रस्थापित नेत्यांनी कारखाने गिळण्याचं काम केलं, जनतेची लूट करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. तसेच विद्यमान जे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी सुद्धा नुसतं गुत्तेदारी करण्याचं काम केलं, जास्तीत जास्त कमिशन खोरीचं काम या ठिकाणी केलं आहे. आणि जनतेला मोठे मोठे आश्वासन 2019 मध्ये देऊन जनता त्यांच्या भूलथापाला बळी पडून त्यांना बहुमताने निवडून आपण त्या ठिकाणी दिलं. पण आज सर्व जनतेच्या हातात, वसमत विधानसभेतील सर्व जनतेच्या हातात निराशा हाती लागलेली आहे. आणि म्हणूनच मला सगळ्यांना आव्हान करायचं आहे की एक महिला म्हणून मला ही संधी तुम्ही द्या. आणि मी प्रामाणिकपणे सर्व वसमतच्या जनतेला सांगू इच्छिते की मी प्रामाणिकपणे आपलं काम करेल, आपल्या सेवेत रुजू होण्यासाठी मी तयार आहे, पण फक्त मला आपल्या साथची गरज आहे. म्हणून मी सगळ्यांना आव्हान करते, पुन्हाच एकदा मला माझे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये मला भरघोस मतांनी विजयी करा. धन्यवाद.
जनतेसमोर महत्वाचे मुद्दे बरेच आहे. वसमत विधानसभेमध्ये विकास व्हायला पाहिजे होता, पण त्याप्रमाणे विकास कुठे आपल्याला झालेला दिसत नाहीये. फक्त मूलभूत ज्या गरजा आहेत, जसं की रोड, नाली, पाणी आणि लाईट, हे मूलभूत गरजा, तर हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं काम आहे, त्यांनी ते पुरवायलाच पाहिजे जनतेपर्यंत. पण विकास हा माझ्या दृष्टीने तर वसमत विधानसभेमध्ये तेव्हा होईल जेव्हा एखादा मोठा प्रकल्प, उद्योग या ठिकाणी आला पाहिजे आणि त्या ठिकाणी म्हणजे बेरोजगार जे युवक आपल्या वसमत विधानसभेमध्ये आहे त्यांना संधी मिळाली पाहिजे त्या ठिकाणी. तसेच माझ्या महिला माता भगिनी जे आहेत त्यांच्यासाठी पण एखादा मोठा उद्योग प्रकल्प या ठिकाणी आला पाहिजे, जेणेकरून बेरोजगार युवक आणि महिला त्या ठिकाणी काम करू शकतील. तसेच एखादं मोठं कॉलेज या ठिकाणी आलं पाहिजे होतं, पण विद्यमान आमदारांनी या ठिकाणी फक्त गुत्तेदारी करण्याचं काम केलेलं आहे. विकासाचं काम या ठिकाणी शून्य आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी आपले जे युवक आहेत ज्यांना शिक्षणासाठी, उच्च दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जावं लागतं, तर त्यांच्यासाठी इथं एखादं मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी उभारलं गेलं पाहिजे आणि तेच करण्याचा दृष्टिकोन माझा आहे पुढे आणि तेच माझे धोरण मी पुढे घेऊन निघणार आहे. तसेच माझ्या वसमतच्या जनतेचे जे काही अजून छोटे मोठे प्रश्न असतील ते सुद्धा मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. लोकसभेच्या निकालानंतर वंचित समूहामध्ये एक संभ्रम अवस्था आहे, असं वाटतं का तुम्हाला? नाही, संभ्रमची अवस्था काय आहे? संभ्रमची अवस्था बिलकुल नाही आहे. वंचितचं मतदान आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. लोकसभेमध्ये पण आपण बघितलं की बीडी चव्हाण यांना किती मोठ्या प्रमाणात मतदान पडलेलं आहे आणि वसमत विधानसभेमध्ये गेल्या 2019ला वंचितला 25,000 मतदान होतं उमेदवाराला आणि या वेळेस त्याचं मतदानाचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे 35,000 मतदान जवळपास पडलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा विजय हा निश्चित आहे आणि ज्याप्रमाणे बाळासाहेब आंबेडकर यांनी जो विश्वास ओबीसी कॅन्डिडेटवर जो दाखवलेला आहे, कारण की आपण बघू शकता मोठे मोठे पक्ष आहे जे की 3-3 पक्ष एकत्र मिळून येऊन निवडणूक लढत आहे आणि त्या ठिकाणी आज बाळासाहेब आंबेडकर हे एकटे, म्हणजे एक वंचित बहुजन आघाडी एकटाच पक्ष आज रिंगणात उतरलेला आहे, म्हणजे 288 जागेवर निवडणूक हा एकटा वंचित बहुजन आघाडी पक्ष लढत आहे. आणि तुम्हाला सांगते की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे. कोणत्याच पक्षाने एवढे जास्तीत जास्त उमेदवार ओबीसी समाजाचे दिलेले नाही, पण ओबीसी समाजाला न्याय करण्याचं काम या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. करायला नको, कारण की ज्या पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याची भावना ही त्या व्यक्तीमध्ये राहिली पाहिजे. पण असतात काही तसे व्यक्ती जे नुसतं पक्षाचा फायदा घेतात. पण मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगते की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडे एक मॅनेजमेंटचा उमेदवार म्हणून आतापर्यंत बघण्यात आलेला आहे. पण खबरदार, अशा मी प्रस्थापित नेत्यांना आपल्याच माध्यमातून सांगू इच्छिते की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा प्रामाणिक एकनिष्ठेने मैदानात उतरलेला आहे आणि हा विजय निश्चितच आम्ही मिळवून राहू. कारण की ओबीसी बांधव असतील, गरजवंत मराठ्यांचा लढा असेल, त्याच्यासाठी आमचे बाळासाहेब आंबेडकर लढत आहे. गरजवंत मराठा, गरीब मराठा त्यांच्यासाठी सुद्धा ते लढा देत आहे, ओबीसीसाठी लढा देत आहे, धनगर समाजासाठी लढा देत आहे आणि एसटी ओबीसी सगळ्यांसाठी त्यांच्या समाजासाठी लढा सुरू आहे. आणि म्हणूनच मला पूर्ण खात्री आहे की पूर्ण समाजाचं मतदान हे मला मिळेल आणि बहुमताने आमची विजय या ठिकाणी निश्चित आहे.